नमस्कार रसिक श्रोते हो, साहित्याच्या पारावर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज पारावर 2 काव्यसंग्रहांच्या अनुषंगानं आपण काव्यनिर्मितीची चर्चा करत आहोत. कविता लिहिणारा कविता का लिहितो या प्रश्नांची कितीतरी उत्तरं कवींकडे असू शकतील, पण कविता वाचणाऱ्यानं कविता का वाचावी या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर हे मात्र आपल्याला शोधावं लागेल. कवितेकडून वाचक किमान एवढी माफक अपेक्षा ठेवू शकतो की कविता वाचणाऱ्याला कवितेनं काहीतरी दिलं पाहिजे. जी कविता वाचकाला भरभरून दान देते ती कविता काळाच्या कसोटीवर टिकून राहते. चांगली कविता हे तुमचं जगणं समृद्ध करते. काही कविता तुमच्या जाणीवा समृद्ध करतात आणि याच संदर्भात 100 पार केलेल्या साहित्याच्या पारावरच्या 104व्या भागामध्ये गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत 2 कवी. त्यापैकी पहिले आहेत शब्दरंग या काव्यसंग्रहाचे कवी हेमंत जोशी. कविता संग्रहाचं नाव शब्दरंग, पण या कवितेमध्ये शब्दांबरोबर रेषाही बोलतात. सरळ रेषा, वाकड्या रेषा, तिरप्या रेषा, उभ्या रेषा, आडव्या रेषा आणि हो, वळणावळणाच्या सुद्धा रेषाच. शब्दांपलीकडले भाव कवी रेषांमधून प्रकट करतात आणि हीच या कवितेची ताकद ठरते. पारावर आलेले दुसरे कवी म्हणजे अलवार या काव्यसंग्रहाचे कवी ऋग्वेद देशपांडे. ग्रेस आणि गझल या दोन्ही गोष्टी ज्यांच्या तनामनामध्ये खोलवर रुजलेल्या आहेत त्या ऋग्वेद देशपांडे यांची कविता ही भावकवितेची जवळीक साधते. तर कधी रोमॅन्टिक होत जाणारी ही कविता लय, ताल, नाद यांचं भान जपत अलवार प्रकट होते. शब्दरंग या काव्यसंग्रहावर वाचक प्रतिक्रिया नोंदवलेली आहे श्री किशोर घारे यांनी आणि अलवार या काव्यसंग्रहावर प्रतिक्रिया नोंदवली आहे श्री जनार्दन केशव यांनी. या दोन्ही कवींचे आणि वाचकांचेही साहित्याच्या पारावर मी हार्दिक स्वागत करते. पारावरचे पहिले कवी हेमंत जोशी हे अत्यंत बहुआयामी आणि बहुढंगी असं व्यक्तिमत्व. गेली 35 वर्ष कला आणि चित्रकारितेशी ज्यांचा संबंध आहे ते कवी हेमंत जोशी हे जाहिरात क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. आर्ट डिरेक्टर आणि असिस्टंट क्रिएटिव्ह आर्ट डिरेक्टर म्हणून त्यांनी जाहिरात एजन्सीजमध्ये विपुल काम केलं आहे. पॅनासॉनिक इंडिया, गोदरेज गोल्डन व्हॅली मिनरल वॉटर, गोदरेज सेफ्टी डोर्स, अपोलो टायर्स, ग्लायकोडिन, रहेजा कन्स्ट्रक्शन अशा अगदी महत्त्वाच्या ब्रँडसाठी त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. फायनान्शियल ॲड कॅम्पेन आणि सोशल अवेअरनेस कॅम्पेन यासाठी त्यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. लेखनाचं अंग हे त्यांना उपजतच आहे. कविता, लघुकथा, सदर लेखन हे त्यांचे नियमितपणे चालूच असते. चित्रकारिता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन एक विशेष. आणि याच अनुषंगाने त्यांना माझा पहिला प्रश्न मी विचारते. हेमंत जोशी, आपण खरे तर चित्रकार, जाहिरात क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द घडली आणि मग आपण कवितेकडे वळलात. हा जो प्रवास होता हा कसा काय घडला याच्यावर थोडासा प्रकाश टाकाल का? खरं तर कवितेकडे कसा वळलो हे सांगणं थोडं मुश्किल आहे. जाहिरात क्षेत्रात काम करत असताना आम्ही एखाद्या कंपनीची किंवा एखाद्या प्रॉडक्टविषयी एक पूर्ण संकल्पना तयार करायचो. म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूजपेपरच्या जाहिराती, टीव्हीच्या ॲड फिल्म्स आणि बरंच काही काही असायचं. पण या सगळ्या प्रोसेसला एक 1 लायनर असा थॉट असायला आवश्यक असायचं. म्हणजे जी काही संकल्पना आहे ती एका ओळीच्या बाजूलाच केंद्रित असायला पाहिजे. ही प्रत्येक कॅम्पेनची डिमांड असायची. मग जेव्हा संकल्पना तयार व्हायची आम्ही काही थॉट्स त्याच्यावर करायचो आणि कॉपीरायटर्स त्याच्यावर कॉपीरायटिंग करायचे. मुळात ह्या इंग्लिशमध्येच होत असत आणि आम्ही पडलो मराठी. पण आम्ही जे काही व्हिज्युअली थॉट मांडायचो त्याला कॉपीरायटर बरोबर शब्दामध्ये गुंफायचे. पण खूपदा असं व्हायचं की हेडलाईन छान आहे पण पुढची कॉपी ही कुठेतरी बाजूला होतीये, विषयापासून वेगळी होते किंवा लांबली जाते.
अशा वेळी वाटायचं की आपणच आपला थॉट लिहून ठेवता आला पाहिजे, भले तो आपल्या भाषेत लिहिता आला पाहिजे. त्यामुळे व्हायचं काय की मी एखादी कल्पना प्रेझेंट करताना ती काही पॅरेग्राफमध्ये मांडायचो आणि त्याच्या जोडीला व्हिज्युअल मांडायचो. खरं तर असं म्हटलं जातं की एक व्हिज्युअल 1000 शब्द दाखवू शकतात, पण मला असं वाटतं शब्दांची जोड ही व्हिज्युअलला असली तर ती अजून चांगल्या पद्धतीने पोचली जाते, चांगल्या पद्धतीने मांडली जाते. आणि असं करता करता जाहिरातीतल्या काही ओळी लिहायला मी सुरुवात केली आणि तिकडनं माझ्या खऱ्या लिखाणाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. आता चित्रकार असताना खूप वेळा रेषाचित्र काढत असताना विषय कधी समोर नसायचा, कधी कधी विषयही असायचा आणि तो मांडण्याचा प्रयत्न त्या रेषेतनं किंवा चित्रातनं होत असायचा. खूपदा असं व्हायचं की चित्रातनं आपण एका मर्यादापर्यंत पोचलोय असं वाटायचं आणि अजूनही तो थॉट पुढे कुठेतरी आहे असं लक्षात यायचं. तो विचारामध्ये नक्कीच असायचा, म्हणजे तो शब्दात मांडता यायचा, पण तो चित्रात तेवढ्या प्रखरपणे प्रकट व्हायचा नाही. अशा वेळेला मी त्या चित्राच्या बाजूलाच काही शब्द किंवा काही ओळी लिहून ठेवायचो आणि हे करता करता हे जे चित्रापुढचं जे क्षितिज आहे ते मला आकर्षित करायला लागलं. त्याचा असा परिणाम झाला की बरीच चित्र माझी कवितेच्या बरोबर झाली. कधी नुसत्याच कविता झाल्या, कधी नुसतीच चित्र झाली, पण बरीचशी चित्र ही चित्र किंवा रेषाचित्र आणि कविता म्हणजे शब्दातनं तयार व्हायला लागली. त्यामुळे त्यातली उत्कटता अगदी 100% म्हणता येणार नाही, पण खूपशी पोचवता येईल इथपर्यंत जात होती आणि ती गोष्ट मला विशेष भावली कवितेकडे नेण्यासाठी. दुसरी एक गोष्ट सांगता येईल की मी चित्रकलेविषयी काही लिखाण करत होतो, काही पुस्तकंही लिहिलेत. हे करता करता खूपदा असं वाटायचं जसं आजकाल सोशल मीडियावर आपल्यावर इतका भडीमार होत असतो लेखांचा, खूप चांगले लेख असतात, पण आपल्याला वाचायला वेळच काढता येत नाही. मग ते कुठेतरी संक्षिप्त करावं, छोट्या ह्याच्यात लिहावं, छोटं ललित असावं. असं करत करत त्याच गोष्टीचं मी कवितेमध्ये रूपांतर करायला लागलो. मी पालशेतला म्हणजे कोकणामध्ये लँडस्केप करायला जात असे. तिथे असा प्रसंग घडला. मी ज्यांच्या घरी उतरत होतो मी तिथे साधारण 2-3 दिवस राहायचो. तर त्यांच्या घराच्या मागे एक पडकी जुनी विहीर होती आणि त्यांची बाजूला वाडी नारळी पोफळीची होती. ती मला नेहमी आकर्षित करायची. त्या विहिरीवरनं मूठ लावलेली असायची, त्या ओहळातनं पाणी त्या सगळ्या बागेला पुरवलं जायचं. त्या पाण्याचा आवाज, ते वातावरण इतकं छान असायचं आणि बऱ्याचदा तिथे मी चित्र काढत राहायचो. कधी कधी समोरचंच चित्र मी म्हणजे लँडस्केपसाठी काही रेखाटनं करायचो, काही पेस्टल वर्कमध्ये, काही पेन्सिल वर्कमध्ये. असं करता करता त्यावेळेला मी शब्दांमध्ये पण ते मांडायला लागलो. मला त्या काही गोष्टी शब्दात सुचायला लागल्या. त्याच्यावरचं छोटी ललित तयार झाली आणि मग मला वाटलं की अरे हे जसं ललित आहे हेच आपण कवितेमध्ये सुद्धा मांडू शकतोय, कारण त्यातले बरेचसे शब्द कवितेच्या अंगाने आलेले होते. आणि मला वाटतं तीच एक मोमेंट असेल, म्हणजे तोच एक क्षण असेल की जिकडनं माझं कवितेकडे ओढा वाढत गेला. ऋग्वेद देशपांडे हे लेखक, कवी, दिग्दर्शक आणि संगीतकार म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच. पद्मश्री पद्मजा फेडाणी यांच्याकडून त्यांनी इंडियन सेमी क्लासिकल म्युझिकचं शिक्षण घेतलेलं आहे. ती, मी आणि रिदम हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. कुणी मुलगी देता का मुलगी या चित्रपटासाठी पटकथा संवाद, गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शनाची त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. वंदे मातरम, विघ्नहर्ता, पाऊस उन्हाचा वैरी हे म्युझिक अल्बम त्यांचे प्रसिद्ध आहेत. आरती अंकलीकर, वैशाली सामंत,
मंगेश बोरगावकर, स्वप्नील बांदोडकर यांसारख्या नामवंत गायकांसाठी संगीत दिग्दर्शन करणारे ऋग्वेदजी व्हॉइस आर्टिस्ट म्हणून सुद्धा जाहिरात क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. माझा त्यांना पहिला प्रश्न आहे की प्रत्येक कवी हा अनुकरणातून शिकत जातो. तुमच्यावर सुद्धा ग्रेस यांचा पगडा होता. शिवाय गझल हा तुमचा आवडता काव्य प्रकार. सुरुवातीच्या कवितांवर या दोन्हीचा प्रभाव जाणवतो. नंतर मात्र तुमची कविता ही अगदी वेगळी झाली. हा बदल नेमका कसा घडला हे जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. कवी ग्रेस हे खरं सांगायचं तर एक विद्यापीठ आहे आणि मी त्या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. कवी ग्रेस हे माझं फार आवडीचे कवी. मी कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांच्या कविता, त्यांचे ललित लेख हे सगळं वाचत आलो आणि स्वाभाविकच त्या प्रभावाखाली मी माझ्या लिखाणाला सुरुवात केली. आणि मला फार छान वाटायचं जेव्हा लोक म्हणायचे की तू ग्रेस सारखं लिहितोस, तर कुठेतरी आपण त्या वाटेवरती आपण कुठेतरी जायला पाहिजे, असं सकस आणि पॉवरफुल, अतिशय ताकदीचं असं लिखाण आपल्या हातून घडायला हवं असं मला कायम वाटायचं. आजही मला फार छान वाटतं जेव्हा कुणीतरी म्हणतं की तुझ्यावरती ग्रेस कवींचा प्रभाव आहे. तर ती खरंच खूप कौतुकाची गोष्ट मला वाटते. परंतु नंतर असं व्हायला लागलं की एखाद्या गोष्टीतून आपण जेव्हा पुढे जातो, म्हणजे विद्यापीठातून आपण शिक्षण घेऊन पुढे जातो, त्यानंतर मात्र आपल्याला आपल्या वेगवेगळ्या वाटा मिळत जातात आणि त्या वाटांवरून जात असताना देखील आपण आपल्या शिक्षणाचा संदर्भ घेऊनच पुढे वाटचाल करत असतो. पण नंतर चालत असताना आपल्याला आपल्या वाटा सापडतात, आपली वळणं सापडतात आणि त्या वळणं जेव्हा ती सरावाची होत जातात, ओळखीची होत जातात, तेव्हा त्या वळणांवरून पुन्हा जाताना आपणच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या रूपात भेटायला लागतो. तसा मी सापडत गेलो पुन्हा आणि मग ती एक माझी स्वतःची शैली ही आता कुठे ती जमायला लागलेली आहे, सापडायला लागलेली आहे. हे या अलवार या कविता संग्रहाच्या निमित्ताने मला आपणासमोर घेऊन येता आलंय. गाणं आणि कविता हे दोन्ही तुमच्या आवडीचे प्रांत. या दोहोंचा एकमेकांवर परिणाम होणे हे अगदी साहजिकच आहे. तुम्ही या दोहोंची सांगड कशा प्रकारे घालता? खरंय, गाणं आणि कविता या दोन्ही माझ्या फार जवळच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा कविता लिहितो तेव्हाच खरं तर त्याची चाल घेऊन अनेक कविता जन्माला येतात. मला असं वेगळं मुद्दाम चाल लावत बसण्याची गरज, हार्मोनियम घेऊन बसलोय आणि मी आता बराच वेळ झाला चाल लावतोय, मग ती पुन्हा या रागात बांधूया का त्या रागात बांधूया, असे काही प्रश्न मला कधी सतावलेले नाहीयेत. आणि जसं वृत्त मी ठरवून कधी लिहित नाही, त्याच पद्धतीने कोणतेही राग ठरवून मी कोणतीही चाल बांधलेली नाहीये. अनेकदा तो आशय, कवितेचा आशय हा फार महत्वाचा असतो आणि तो सांगतो की ही चाल अशा पद्धतीने यायला हवी, असं माझ्या बाबतीमध्ये अनेकदा मला जाणवतं. थोडंसं उदाहरणच जर द्यायचं झालं तर एक गझल तुम्हाला सांगतो. सांग झाल्या काय गप्पा काल राधे, सांग झाल्या काय गप्पा काल राधे, का तुझा झाला गुलाबी गाल राधे. आता ही अतिशय एक रोमॅन्टिक कविता आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये राधा आहे, कृष्ण आहे. त्यामुळे राधेला जेव्हा आपण प्रश्न विचारतोय, सांग झाल्या काय गप्पा काल राधे, का तुझा झाला गुलाबी गाल राधे, याचा अर्थ काहीतरी तुमच्यात झालंय हे सुचवायचंय, हे कळलेलं आहे. आणि तो प्रश्न जेव्हा राधेला विचारतोय तेव्हा तो कशा पद्धतीने असायला हवा, असा एक स्वाभाविक प्रश्न संगीतकार म्हणून मला जाणवतो, मला पडतो. आणि मग तो प्रश्न त्या गाण्यात सुद्धा असला पाहिजे, त्या सुरावटीमध्ये असला पाहिजे, असा एक साधासा प्रयत्न मी करतो. त्यातून ही चाल निर्माण होते. सांग झाल्या काय गप्पा काल राधी, सांग झाल्या काय गप्पा काल राधी, का तुझा झाला गुलाबी गाल राधे, का तुझा झाला गुलाबी
गाल राधी सांग झाल्या काय गप्पा काल राधी. सो ही अशा पद्धतीने माझी कविता आणि सुरांची सांगड घालण्याचा प्रयत्न कायमच असतो. हेमंत जोशी यांना माझा दुसरा प्रश्न आहे. सामान्य लोकांना साधी दिसणारी रेषा जी आहे ती तुमच्या कवितेचा आत्मा आहे. रेषांचे हे तुमच्या कवितेतील आगळे वेगळे रूप तुम्ही कसे स्पष्ट कराल? तसं सर्वसामान्य लोकांना असं आपण म्हणू शकत नाही, कारण मी रेष जी मांडतो ती साधीच असते. फक्त त्याच्यातला आशय डोकावून पाहणं याच्यासाठी एक दृष्टी तयार व्हावी लागते. ती आपण चित्र पाहून पाहून किंवा रेषाचित्र काढून काढून ती येत असते. आता माझ्या खूप वर्षाच्या काळात, म्हणजे गेले 8-10 वर्षाच्या काळात मी जाणीवपूर्वक रेषाचित्रांमध्ये काम करतोय, आणि त्यासुद्धा की कमीत कमी रेषा मांडायच्या आणि त्यातून जास्तीत जास्त आशयापर्यंत कसं पोचता येईल ही माझी धडपड असते. त्याचं कारण की किती कमी आपण असावं, किती सिंपल, किती साधं असावं, मग त्या साध्यातनं किती मोठा आशय मांडावा ही गोष्ट मला जास्त भावते. आता माझ्या कविता त्याच्या अवतीभोवती फिरतात हे खरं आहे, कारण रेषाचित्र काढता काढता मला काही कविता सुचल्या होत्या. मुळात आपण जे आजूबाजूला निसर्गातही पाहतो तिथेही हा अनुभव येत असतो. फक्त तुम्हाला ती दृष्टी तयार करावी लागते. जसं गायक गाणारा असतो, ऐकणाऱ्याला त्याचे कान तयार करावे लागतात, त्यासाठी त्यालाही मेहनत घ्यावी लागतेच. आधीही तो सर्वसामान्यच असतो, पण तो ऐकून ऐकून त्याचे कान तयार होतात. तसंच चित्रांचं सुद्धा आहे. कसं आहे की निसर्गात सुद्धा त्याचं एक स्वतःचं एक ऋतुचक्र आहे. त्याच्यात अनेक घटना घडत असतात. म्हणजे आपण बघतो की उन्हाळा येतो, मग पाऊस येतो, ढग दाटून येतात, खूप पाऊस पडतो, त्याच्यानंतर सगळीकडे हिरवगार व्हायला लागतं. हे निसर्गाचे जे काही आविष्कार आहेत हे सगळे चित्रमय आहेत. ह्याच्यामध्ये दृश्य आहे आणि त्या दृश्यामध्येच रेष दडलेली आहे, कारण माझी रेष हा त्या दृश्याचाच एक भाग आहे. ह्याचं एक छान उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर माझी एक कविताच मी त्याच्यावर लिहिलेली आहे. ह्या ऋतुचक्राचं मी रेषेमध्ये कसं अवलोकन करतो हे मी त्या कवितेतनं मांडले. आपण या काव्यसंग्रहाचे पूर्वरंग आणि उत्तररंग असे 2 भाग केले. त्यामागचं प्रायोजन काय आहे, नेमकं स्पष्ट कराल का? ह्या कविता संग्रहाचे मूळ 2 भाग केलेत. याचं कारण असं की खरं तर मी त्या पूर्वरंग आणि उत्तररंग ह्याच्या आधी एक 2 ओळींची कविता आणि एक चित्र दोन्हीकडे मांडलंय. त्यातून ते स्पष्ट व्हायला थोडं सोपं आहे की मी शब्दांच्या भावविश्वात कसं आहे आणि आकार, रंग, रेषा हे जी चित्रकलेची जी आयुधं आपण म्हणतो त्याच्याबरोबर मी कसा असतो, म्हणजे त्याच्यातनं मी कविता कशी मांडतो आणि मी शब्दातली कविता कशी मांडतो, ही साधारण 2 वेगळे भाग म्हणता येईल. तसे ते वेगळे नाहीच आहेत, पण समजायला सोपं जावं की एकाचा ओघ हा शब्दांकडनं आला आणि एकाचा ओघ हा प्रतिमातून, चित्रातून, रेषांतून, आकारातून सुचला. म्हणून मी तिथे पूर्वरंग जिथे आहे तिथे मी असं म्हणतोय, शब्दांना फुटले पंख कविता झाली इतकंच. की इथे शब्दच मूळ महत्वाचे सुचले होते आणि त्यातूनच कविता झाली. शब्दांना फुटले पंख कविता झाली इतकंच. आणि उत्तररंगासाठी म्हणतोय जिथे रेषा, रंग, आकार सगळंच आहे, पण जिथे प्राधान्य माझ्या चित्रकारितेला म्हणजे रेषाचित्र काढण्याला मी दिलेलं आहे. रेषांनी उठविले रान आशय बहरला इतकंच. कारण ह्या रेषांनी शेवटी साधायचंय काय? काही काही चित्रात काहीच साधायचं नसतं, नुसतं रूप असतं, नुसतं न्याहाळायचं असतं. पण काही चित्रातनं नक्की काहीतरी आशय साधायचा असतो. म्हणून मी असं म्हणतोय, रेषांनी उठविले रान आशय बहरला इतकंच. आता तो आशय कधी कधी चित्रात नाही भरला, कधी शब्दात नाही भरला. ही सारी कृपा त्या रेषेनेच केलेली आहे. म्हणून मी ह्या दोन्ही गोष्टींना
ह्या एकाच पुस्तकामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून एकाला पूर्व रंग म्हटलं आणि एकाला उत्तर रंग म्हटलं. ऋग्वेद देशपांडे यांना माझा तिसरा प्रश्न आहे की हल्ली साचेबद्ध गझल लिहिण्याचे प्रमाण जे आहे ते खूप वाढलंय आणि यात तुमची कविता ही वेगळी आहे. तुम्हाला वाटते का की ती वेगळी आहे? आणि हो असं जर उत्तर असेल तर ती वेगळी का आहे ते तुम्ही स्पष्ट कराल का? आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. साचेबद्ध गझल ही असतेच आणि ती साचेबद्ध असते म्हणूनच त्याला गझल असं म्हटलं जातं. मुळात गझल हा शब्दच इतका अलवार आहे आणि तो परफेक्ट असावा यासाठी अनेक जण खूप प्रयत्न करतात, खूप जण आग्रही सुद्धा असतात. आणि मला खरंच गझल लिहिण्याचा खूप आधीपासून असा काही सराव नव्हता. मी आत्ता खरं सांगायचं तर गझल हा फॉर्मॅट लिहायला सुरुवात केली. त्याआधी मी सुरेश भटांच्या गझला, सदानंद डबीर सरांच्या गझला, असं मी भरपूर विंदा करंदीकरांच्या अनेक गझला. तर ते सगळं वाचन फार महत्वाचं असतं. तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुमच्यात ती गोष्ट भिनत जाते. तुम्ही ज्या पद्धतीचं वाचन कराल त्या पद्धतीमध्ये तुमचं पुढची वाटचाल ठरत असते. त्यामुळे चांगलं वाचन हे अतिशय महत्वाचं असतं. ते मी कुठेतरी केलं आणि म्हणून ती गझल माझ्यात निर्माण व्हायला लागली असं मला वाटतं. आणि वेगळेपण खरं सांगायचं तर मी फक्त एवढंच पाळतो की आता आपण गझल लिहितो म्हणजे काहीतरी फार वेगळं आणि दिव्य काहीतरी करतो आहोत असं समज आपल्या शब्दातून, आपल्या भावना मांडण्यातून कधी दिसणार नाही याची मी फार काळजी घेतो. दुसरी गोष्ट, गझल हे उत्तम वृत्त असतं आणि त्याचं सुंदर गीत होऊ शकतं. तर मी ही सुद्धा कायम काळजी घेत असतो की जर उद्या याचं गाणं करायचं झालं तर याला मलाच नव्हे तर कोणत्याही संगीतकाराला छान चाल लावता आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठेही गडबड, त्यांना एखादा शब्द सुद्धा, एखादा अक्षर सुद्धा कमी जास्त करावंसं वाटता कामा नये याची काळजी मी गझल लिहिताना कायम करत असतो. आणि ती अलवार, अतिशय सहज, ती कविता देखील वाटावी. गझल ही कविता सुद्धा वाटावी, गीत सुद्धा वाटावं, असं काहीतरी त्या गझलमध्ये मांडण्याचा प्रयत्न माझा कायम असतो. काही कविता तुमच्या अष्टाक्षरी आहेत आणि अशी कविता लिहायला जरी सोपी वाटली तरी प्रत्यक्षामध्ये मात्र ते कठीण काम असतं. तुम्ही मात्र हे शिवधनुष्य अगदी व्यवस्थित पेललेले आहे. ही अशी कविता अक्षरांच्या बंधामध्ये बांधताना नेमकी प्रक्रिया कशी घडते ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. खरं सांगायचं तर या प्रक्रियेबद्दल मी काहीच विशेष सांगू शकणार नाही, कारण मी कधीही कविता लिहिताना मला या वृत्तातच लिहायची आहे आणि आता या वृत्तात आपण कविता लिहून बघूया असं मी कधीही प्रयत्न केलेला नाहीये. मला कोणतीही कविता सुचताना त्याची पहिली ओळ निर्माण होताना ज्या वृत्तात सहज ती तयार होते ते वृत्त मी फक्त कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे असं नाही होत की आता आपण शार्दूल विक्रीडित मध्ये कविता करून बघूया, आता अष्टाक्षरी वगैरे, असं मी खरं सांगायचं तर नाही ठरवलंय. आणि अष्टाक्षरी बद्दल तुम्ही म्हणालात तर त्या बाबतीत असं आहे की ते वृत्त किंवा ती पद्धत ना माझ्यात भिनली आहे. कारण मी कवी ग्रेस यांच्या कविता खूप वाचल्या आणि त्या आळवल्यात मनातल्या मनात सतत. त्याच्यामुळे सहज अनेकदा त्या वृत्तामध्येच मला काव्य सुचतं आणि मला ते फार आवडतं. त्याच्यामुळे अशी काही सांभाळण्यासारखी अवघड गोष्ट मला ती वाटली नाही. मी सहज ज्या पद्धतीने ज्या वृत्तात कविता सुचेल त्या वृत्तामध्ये ती मांडण्याचा प्रयत्न करत आलो. हेमंत जोशी यांना प्रश्न, हल्ली कविता लिहिण्याचं प्रमाण जे आहे ते प्रचंड वाढलंय आणि या गदारोळामध्ये तुमची कविता मात्र खूप वेगळी आहे. तुम्हाला हा वेगळेपणा जाणवतो का? आणि जर जाणवत असेल तर हे वेगळेपण कसं आहे तुमच्या कवितेचं ते आम्हाला ऐकायला आवडेल. मी दृश्यकला क्षेत्रात असल्यामुळे मला शब्दाच्या आधी दृश्य दिसतं आणि नंतर कविता सुचत जाते. त्यामुळे कदाचित असेल की माझं जे रेषाचं मागोवा घेणं आहे आणि त्याच्या बरोबरीने सुचणाऱ्या कविता आहेत ह्या थोड्याशा वेगळ्या वाटू शकतात. पण मी ठामपणे असं सांगू शकणार नाही की या कविता वेगळ्या आहेत. त्यातलं वेगळेपण काय आहे हे प्रत्येकाने शोधायचं आहे.
आणि ते मला वाटतं ते काम कवीपेक्षा वाचकांचं आहे. वाचकाला ती कविता काय वेगळी वाटली आणि कशी वाटली हे तो जास्त जाणू शकतो, असं माझं ठाम मत आहे. मी कवितेतच सादर करतो, तुम्हालाच कळेल ते काय ते. आज एक वर्तमानपत्रात गुंडाळलेला कविता संग्रह आला. आज वर्तमानपत्रात गुंडाळलेला एक कविता संग्रह आला. वर्तमानपत्र आणि कविता संग्रह दोन्हीही शब्दांनी काठोकाठ भरलेले. वर्तमानपत्र आणि कविता संग्रह दोन्ही शब्दांनी काठोकाठ भरलेले. एकात भूतकाळ उगाळलेलं वर्तमान, म्हणजे न्यूजपेपर आपल्या हातात होतो तिथपर्यंत कालची न्यूज जुनी झालेली असते. एकात भूतकाळ उगाळलेलं वर्तमान आणि एकात उधळून टाकलेलं भविष्याचं भान. कवीला पुढच्या भविष्यातल्या गोष्टी तो भान हरपून लिहित असतो. त्यामुळे त्याने ते भान हरपून जी केलेली असते ती काही कारणासाठी मिळवण्यासाठी नसते. एकात भूतकाळ उगाळलेलं वर्तमान, एकात उधळून टाकलेलं भविष्याचं भान. कळत नकळत वर्तमानपत्र गेलं रोजच्या रद्दीत. कळत नकळत वर्तमानपत्र गेलं रोजच्या रद्दीत. कविता संग्रह विसावला मान्यवरांच्या पंक्तीत. कविता संग्रह विसावला मान्यवरांच्या पंक्तीत. इथेच मला खरी कवितेची ओळ सापडली. म्हणजे वन लायनर म्हणतो ती. शब्दांचं भविष्यही ते कोणाच्या पोटी जन्मणार त्यावरच. शब्दांचं भविष्यही ते कोणाच्या पोटी जन्मणार त्यावरच. कारण प्राक्तन कोणाला चुकलाय. नमस्कार. ऋग्वेद देशपांडे, तुम्हालाही मी तीच विनंती करते की कविता किंवा गझल जर सादर केली तर नक्कीच आजच्या या कार्यक्रमामध्ये, या एपिसोडमध्ये वेगळ्या पद्धतीचं एक काव्य वाचन आपल्याला ऐकता येईल. सीता नावाची एक गझल आहे. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. सिद्ध होण्याशील अंती जळत सीता राहिली. फक्त रामाचीच होती लोचनी हसरी छबी. फक्त रामाचीच होती लोचनी हसरी छबी. अंतरीचा राम हळवा जपत सीता राहिली. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. राम नसण्याची कधी केली नव्हती कल्पना. राम नसण्याची कधी केली नव्हती कल्पना. वेदना झाल्या तरीही जगत सीता राहिली. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. राम येईल सोडवाया एवढी खात्री तिची. राम येईल सोडवाया एवढी खात्री तिची. रामनामाच्याच तंद्रीत रमत सीता राहिली. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. आणि शेवटचं, वादळे सरली तशी उद्ध्वस्त उरली भावना. सगळं रामायणाच्या शेवटी, सगळं युद्ध झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. वादळे सरली तशी उद्ध्वस्त उरली भावना. मग खरी रामास अंती कळत सीता राहिली. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. सिद्ध होण्याशील अंती जळत सीता राहिली. वाट रामाचीच केवळ बघत सीता राहिली. हेमंत जोशी यांच्या काव्यसंग्रहावर प्रतिक्रिया दिली आहे किशोर घारे यांनी. सरकारी नोकरीतील निवृत्त झालेले किशोर घारे हे पट्टीचे वाचक आहेत आणि म्हणूनच असे वाचक ज्यावेळेला प्रतिक्रिया व्यक्त करतात तेव्हा ती तुमच्या आमच्यासाठी पर्वणी ठरते. लेखकाच्या अनुषंगाने तर आपण विचार करतोच, पण वाचकांना काय वाटतं हे त्याच्यातनं कळत जातं. तर आपण ऐकूयात किशोर घारे यांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी किशोर मधुकर घारे, नागपूर. नुकतंच श्री हेमंत जोशी
यांचा शब्दरंग हा काव्यसंग्रह वाचण्यात आला व एकादमात सगळ्या कवितांचा आस्वाद घेतला. त्यांच्या कविता वेगळ्या घाटणीच्या आहेत, पण घाटमाथ्यावरच्या सौंदर्याने व गंधाने नटलेल्या आहेत. रेषा आणि शब्द यांचं नातं असतं हे श्री जोशी यांच्या कवितेतून कळलं आणि भावलं. एका कवितेत त्यांनी लिहिलेलं आहे, जाणीवा नेणीवांच्या या प्रवासासाठी मी निवडला मार्ग रेषेचा. रेष साधना मानली आहे. म्हणतात ना, मानला तर देव आहे, नाही तर माझ्यापुरता मानला तर आकार, दिसला तर आशय, नाहीतर फक्त रेषा. रंगात रंगलेला, डोंगरदारातल्या भटकंतीचा वेळ असलेला आणि निसर्गाची रंगपंचमी अनुभवलेला असा हा त्या सर्व रंगछटा कवितेतून जाणवल्या व रेषातून अंतरंगात डोकावल्या. कविता वाचताना कविवर्य बोरकरांची आठवण आली. मोजके शब्द पण आभाळा एवढा आशय. त्यांच्यापुढे शब्द चालून येत असत असं श्री अभिषेक बुवांनी म्हटलंय. तसंच श्री जोशी यांच्या पुढे रंगात चिंब भिजलेले, रेषांवरून रांगत आलेले शब्द त्यांच्या अवतीभोवती बागडतात. यमक जुळवण्याच्या चाकोरीतून बाहेर पडून रंग, रेषा आणि शब्द यांचा त्यांनी सुंदर मिलाप घडवून आणला. त्यांच्या पुढच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा. तसंच ग्रंथालय प्रकाशनाचेही आभार. एक आगळा वेगळा काव्यसंग्रह आम्हाला दिला व पुढेही अशीच वेगवेगळी पुस्तकं आम्हा रसिकांना वाचायला मिळवत. धन्यवाद. ऋग्वेद देशपांडे यांच्या काव्यसंग्रहावर प्रतिक्रिया दिलेली आहे जनार्दन केशव यांनी. अर्थात कवी आणि गझल अभ्यासक म्हणून ते आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहेत. ऐकूयात ऋग्वेद यांच्या कवीविषयी जनार्दन केशव काय म्हणतात. नमस्कार. ऋग्वेदचा कविता संग्रह अलवार त्यानिमित्ताने आज आपण बोलत आहोत. त्याच्याच एका कवितेने आपण या बोलण्याला सुरुवात करूया. पाऊस मनाला छळतो, पाऊस मनाला छळतो, पाऊस मनाला कळतो, पाऊस मनाला छळतो, पाऊस मनाला कळतो, पाऊस तुझ्या दाराशी माझेच गीत गुणगुणतो. पाऊस सुखाची धुंदी, पाऊस मनाची तंद्री, डोळ्यात तुझ्या बघताना पाऊस उरी गहिवरतो. पाऊस वेडा प्रत्येक कवी असतो. ऋग्वेदही त्याला अपवाद नाहीच. त्याच्या कवितेत अधिक तर पाऊसच आपल्या भेटीला येतो हे मी आवर्जून इथे म्हणेन. पण पाऊस वेगवेगळी रूपं घेऊन येतो, त्यामुळे तो कितीही वेळा भेटीला आला तरी त्याचं येणं पुन्हा 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 येणं हे प्रत्येक वेळी आपल्याला नव्याने जाणवत राहतं. आत्ताचा जर काळ आपण लक्षात घेतला तर तो झपाट्याने बदलतो आहे. माध्यमं बदलत आहेत. कवितेचंच घ्या ना, तिचीही परिभाषा सुद्धा बदलते आहे, कारण प्रतिमा, प्रतीक ही सगळीच बदलत चाललेली आहेत. पण तरी सुद्धा बदलत नाही ते कवीचं कवितेवर असलेलं प्रेम, ती ओढ, ती जोपर्यंत जशीच्या तशी आहे तोपर्यंत रसिक आणि कविता यांचं नातंही जसंच्या तसं आहे. तेच नातं अलवार हा कविता संग्रह अधोरेखित करतो आहे. ऋग्वेदची अजून एक कविता पहा. डोळ्यातून झरते पाणी, स्वप्नात तुला बघताना, मौनात विसरते भाषा, कवितेत तुला रचताना. मन गढूळ गंधित होते, डोहात फुले पडताना, शहरातील धुरकट संध्या सावरते मावळताना. एकटाच मागे उरतो, कळपातून मन भरताना, मी नाव तुझे का घेऊ, विजयाचा क्षण हरताना. मी नाव तुझे का घेऊ, विजयाचा क्षण हरताना. कवीकडे असलेला ठामपणा हा स्वभाव जो आहे तो ऋग्वेदच्या कवितेमध्ये ठाई ठाई आढळतो, पावसासारखाच. की जसं पहिल्या कवितेमध्ये तो म्हटला आहे, पाऊस तुझ्या दाराशी माझेच गीत गुणगुणतो, ही खात्री कवीला आहे. आणि त्याच वेळेला इथे तो एक काळजीही घेतो, मी नाव तुझे का घेऊ, विजयाचा क्षण हरताना. ऋग्वेदच्या कवितेबद्दल माझं एक निरीक्षण असंही आहे की सोशल मीडियावरती आता सगळेजण आहेत, ऋग्वेदही आहे, पण तरीही सोशल मीडियावरती एक कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कवितेमध्ये एक स्पर्धेची भाषा येऊ लागली आहे.
त्या भाषेपासून ऋग्वेदची कविता बरीचशी दूर आहे, किंबहुना अलिप्तच आहे. ऋग्वेदला मी कधीपासून वाचतोय त्याला आता 2 दशकं उलटली. त्याची कविता बदलत गेली, त्याच्या कवितेमध्ये नवनवी स्थित्यंतरे येत गेली, पण बऱ्याचशा परिणामांपासून त्याची कविता दूरही राहिली आहे आणि ती एक चांगली बाब आहे असंही मला वाटतं. त्याची अजून एक कविता वाचतो आणि सविस्तर आपण पुन्हा कधीतरी त्याच्या कवितेविषयी बोलूयाच. सूर्य पुढे अन मागे सागर, मीही भरतो माझी घागर, लाटांच्या साक्षीने करतो माझी कविता मलाच सादर, मिटून घेतो गच्च पापणी, होते जेव्हा दुःख अनावर, आणि मनाला सांगत असतो याही वेळी सावर सावर, गाठोड्यातून आठवणींच्या शोधून मी मायेची पाखर, अंथरतो मी माझ्या पुरती, ठेवणी तरी मऊसर चादर. आता याही कवितेमध्ये बघा एक छानसा शब्द आलाय, मऊसर चादर. तसाच तो शब्द आहे त्याच्या संग्रहासाठी त्याने योजलेला अलवार. आणखीन एक निरीक्षण जाता जाता की कविता वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिली जाते, वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली जाते. मग अष्टाक्षरी आहे, मुक्तछंद आहे, मुक्त शैली आहे, गझल आहे, भारुड आहे, लावणी आहे, गीताचेही अनेक जे प्रकार आहेत ते अर्थात कवितेचेच. हा कवितेचाच एक मोठा कॅनव्हास आहे. छंदोबद्ध कविता लिहिणारे कवी एकूण कविता लिहिणाऱ्यांच्या कवींच्या प्रमाणात त्यांची संख्या कमी आहे असं आपण म्हणू शकतो. पण आजच्या पिढीमध्ये जे काही कवी चांगली छंदोबद्ध कविता लिहित आहेत त्यांच्यामध्ये ऋग्वेद देशपांडे हे एक महत्वाचं नाव आहे. हे मी अगदी तटस्थपणे देखील सांगतो. ऋग्वेद मित्र आहे म्हणून मी त्याचं अधिकचं कौतुक करतो असंही नाही होणार. ऋग्वेदची कविता वाचल्यानंतर तुम्हाला हे नक्की जाणवेल. प्रत्येक रसिकाच्या बुकशेल्फमध्ये असायला हवा असा हा अलवार संग्रह. साहित्याच्या पारावर आलेले 2 कवी हेमंत जोशी आणि ऋग्वेद देशपांडे यांचे मी मनापासून आभार मानते. त्याबरोबरच वाचक प्रतिक्रिया नोंदवणारे 2 वाचक किशोर घारे आणि जनार्दन केशव या दोघांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. साहित्याच्या पारावर हा ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित होणारा आमचा कार्यक्रम. याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अर्थातच ही दोन्ही पुस्तकं मस्ट वॉच या कॅटेगरीमधली आहेत आणि त्यामुळे घरपोच तुम्हाला जर ही पुस्तकं हवी असतील तर आमचा पत्ता नोंदवून घ्या. साहित्याच्या पारावर आमच्याशी नेहमीच जोडलेले राहा, संपर्कात राहा. पुन्हा पुढचा एपिसोड घेऊन सप्टेंबर महिन्यात आपल्या भेटीसाठी आम्ही येऊ. तोपर्यंत मी आपली रजा घेते. धन्यवाद.